हे बघा निसर्गरम्य वातावरणामध्ये पंचमीचा झोका खेळालो बघा. किती छान वातावरण आहे. मग तर ऊनच आहे बघा, पाऊसच पण नाही गेलाय. झोका छोटासा बांधला बाबा, काय करा. इथं कोणीच नाही, मी आणि तेजस हा. काय ग माय, तूच खेळालीस, आम्हाला खेळूच देना झालीस, तुझी डेअरिंग चालली झोक्यावर असं म्हणायला कोणीच नाही बघा. मी आणि तेजूच हा. तेजू मला बोलवाली, तेजूला बोलवालो. आम्ही चल्या धुणं धुवायला. बघा माय घेतली धुणं आणि चल्या गोटाडीमधून धुणं धुवायला. सगळीकडे हिरवगार. या हे कोळणीच्या पानाच्या पुंग्या करत गेले आम्ही लहानपणी. आणि हे खायला पण तुरट राहते. असं पहिलेचे लोक म्हातारी कोतारी म्हणत गेलेत, हे कोळणीचा पाला चावा, दात जर दुखू लागले तर हे कोळणीचा पाला असं कचकच चावा आणि पाणी थोकून टाकावं, दात गच्च राहतात असं म्हणत गेलेत. आणि तुम्हाला काराचं झाड दाखवतो. हे बघा मंडळी, हे काराचं झाड आहे. मी दुसऱ्या क्रिएटरसारखं मी विचारत नाही, तुम्ही कमेंटमध्ये सांगा की न सांगा, मी असं विचारत नाही. पण हे काराचं झाड आहे बघा. आणि छोटे छोटे कार पण लागले. आता गणपती पोळ्याच्या तेव्हा पिकतात बघा. हे बघा हिरवी हाता. आता सध्या ब्लर व्हायला व्हिडिओ. हे बघा वाऱ्यानं ब्लर व्हायला. तिकडून जातो, इथं खाली गवत आहे. हे बघा हे होतं कार. लागशील बापा माझ्या डोळ्याला. हे बघा आता हिरवे हात. आणि हे गणपती पोळ्याच्या तेव्हा पिकतात बघा. मस्त आमचा छोटा भाऊ दुरण भरून आणत गेला आहे. या सागाच्या पानाचं दुरण करायचं मोठं टोबा आणि ही कार भरून आणायची. आमचा मोठा भाऊ छोटा भाऊ. आणि हे पिकल्यावर याचा कलर पिवळा कलर येते. मायचली धुणे घेऊन मी चलो तिच्या मागे व्हिडिओ करत. तर हे बघा सागावर पडला रोग यावर्षी. हा कसे झाले ते माय पानं. हे बघा मंडळी, यावर्षी सागावर रोग पडलाय बघा. तर आमच्या लहानपणी या सागाच्या पानावर आम्ही भंडारा जेवत गेलो. तर आमच्या इथं सुरुंग ऋषी आहे. सुरुंग ऋषीला लहानपणी आमच्या दर सोमवारी भंडारा राहत गेला. तर हिरवेगार ताजे ताजी सागाची पानं तोडायचे आणि त्या सागाच्या पानावर वरण भात खायचं. तर बघा की आता कसे झाले, करपूनच गेले तिथले 2 झाडं. तर काहीच नाही, जरासा हिरवापणा नाही, वाळून गेली आणि झाली. शेंड्याला हात 1-2 हिरवे. असं कसा अटॅक असेल, कसा रोग असेल. इथं लवण आहे. लवणाला आमची माय धुवायला आली. दमानक पडशील. जरा पाण्याची लाईट नाही त्याच्यामुळे इथं यावं लागलं धुवायला. घरीच राहते खूप पाणी बदबद, पण पाण्याची लाईट नसल्यामुळं तरी थोडं थोडं हाय आलंय. मस्त नितळधार पाणी. मासोळ्या खेकडे हे बघा लवणीमध्ये. हे बघ मासोळ्या. शांत वातावरण मस्त. पाखरू कू कू करायला येतं.
आणि हे बघा लवाळी. आम्ही धुवायला आलं की आमच्या हळाच्या ठिकाणी राहत गेलं तर ही लवाळी घ्यायची. कोणती बाई जर आपल्या जवळची कोणी गरोदर जर असली तर ही लवाळी घ्यायची. आम्ही ही लवाळी घेऊन दोन्हीकून असं चिरायचं. या लवाळीला चिरलं की ते 3 झाल्यावर पोरगी, 2 झाल्यावर पोरग. 3 झाल्यानं काय होते म्हणत गेलेत मा? 3 झाल्यानं पोरग आणि 2 झाल्यावर 2 जर याच्यात फंताडे निघले तर पोरगी म्हणा, आणि याच्यात 3 फंताडे जर निघले तर पोरगच की 3 निघल्यानं पोरग आणि 2 जर निघले तर पोरगी म्हणा. तर असं म्हण होती आणि असं करत गेले तर हे हिला म्हणतात लवाळी. तर आम्ही पण करत गेलो. आमच्या जवळचं कोणी असलं गरोदर तर करून बघत गेल्या कोणती बाई. निघा की रे एखादा खेकडा. येरी दिसता की बाप्पा धुणं धुवायला आल्यावर. यूट्यूब फॅमिलीला दाखवायचं. हे पाय कुठे गेलास रे? एवढं साहस पिल्ल का? हे बघा. चला गेला. इथे गेला. दिसायला हो का? इथे खा पिल्ली आता छोटे दाखवतो तुम्हाला. खेकडा दाखवू का मंडळी? खेकडा हे बघा. पिल्ली हात माय छोटे. हा आता सध्या छोटे हात. हे बघा धरू का छोटूसा छोटराम. अरे एक गेलो बाई लेकरू. इकडे रे. हे बघा खेकडा. हे बघा कसा चला. हे बघा इकडे रे. लपून बसू नको रे. यूट्यूब फॅमिलीला हाय कर. खेकडे धरायचे नाहीत मला. फक्त मी माईसोबत आलो आणि तुम्हाला दाखवालो गावाकडचं जीवन कसं असते. खेकडे मासोळ्या असं निसर्गरम्य वातावरण असं बघून किती प्रसन्न वाटते. खेकडे मासोळ्या याच्यामध्ये हात धरायचे नाहीत मला खेकडे, पण तुम्हाला दाखवायचं. आता छोटी पिल्ली हात तर ते हिवाळ्यापर्यंत मोठे होऊ शकतात. मोराचा आवाज बघा. इथे छोटासा खेकडा दिसते का तुम्हाला? एवढूसा पिल्ला गेला मध्ये. हे बघा. चला गड्डूळ घ्यायला पाणी, त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार गेलं. पाणी गड्डूळ घ्यायला त्याच्यामुळं खेकडोबा दिस नाही गेला तुम्हाला. गेला याच्या खाली. याच्या खाली खूप मोठा आहे, साधारण गेला. पिल्ली बघा. छोटी पिल्ली खेकड्याची. अरे मरशील रे बापा गोटा पिल्लावर.
हाय कर मा, हाय कर. हाय यूट्यूब फॅमिली. हाय म्हण मा पिलू. तुझी मम्मी कुठे गेली रे? झालं झालं आमच्या माहिती ना. घेऊ लागू घेतोच दोन्ही बी. बरोबर ना. पण काय करा, आपल्या माईच्या डोक्यावर देणं आणि आपण व्हिडिओ करणं. व्हिडिओ करणे का आपलं कामच आहे. चप्पल कामच आहे. झालं मी धुणं धुतलं नाही काय, लाईव्ह घेतली छोट्या चॅनलवर आणि व्हिडिओ केले बस. सगळं पडीत रान आहे यावर्षी. रोई आणि जंगली जनावराला भिवून पेरण्यात झाले तर माळाच्या पोटची. शेतकरी काय करतील कदरून, किती म्हणून राखतील. चला जाऊ घरला. हे बघा इकडं गाव आहे. हे बघा आपला शकू आणि आपला बोकेश. तुम्हाला ओळख आहे की? तर 1-2 महिने झाले का बाबा? 2 महिने झाला. 2 महिन्यापूर्वी मी लोक नेऊन सोडू लागले पोट पण. तर मी काय केलो, इथं आणून सोडलो बघा. रोई आमची रोई खूप रडली. तिला समजूत घालून घालून आता शांत झाली. 1 महिना झालं. तर तिनं पण विसरून गेली. आणि हे पण दोघं भाऊ राहिलेत मस्त इथं. हे आमचा शकू सक्रिया आणि हे आमचा बोकेश. तुम्हाला ओळख आहे का मंडळी? कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाला ओळख आहे आमच्या शकूची आणि बोकेशची. तेव्हा छोटे होते, थोडे मोठे झाले आमचे झुमरे लेकरं. चला माई तर मम्मीकडे, आमच्या माईकडे गेली जा.